नमस्कार सर्वांचं वासू पाटील एंटरटेनमेंट स्टुडिओमध्ये सर्व माझ्या चाहत्या वर्गाचं किंवा माझ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण आता नवीन व्हिडिओ करतोय. ह्याच्या आधी आपण व्हिडिओ केला होता किल्ले वसंतगडचा. हा जो किल्ले वसंतगड दिसतोय, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चंद्रगिरी किल्ले वसंतगडमध्ये तुम्हाला मी पूर्ण सर्व माहिती दिली होती. याच गावामध्ये म्हणजे किल्ले वसंतगडमध्ये एक असं मंदिर आहे की ते मंदिर तुम्हाला मी दाखवतोय. त्या मंदिरात गेल्यानंतर चारोधाम केलेल्याचं तुम्हाला पुण्य 100% मिळेल. चारोधाम ह्याच्यासाठीच म्हणतोय कारण आपल्याला एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण एखाद्या तीर्थक्षेत्राला जायचं असेल तर त्या ठिकाणी जावं लागतं. परंतु हे मंदिर असं बनवलं आहे, आमच्या वसंतगडचे एक पूर्वाश्रमीचे शेतकरी कुटुंबातले शिवाजी रामचंद्र सावंत अण्णा यांच्या परिश्रमातून ते मुंबईला गेले गरिबीच्या झळा खात खात. त्याच्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये नोकरी केली, व्यवसाय केला आणि पूर्ण झाल्यानंतर बाबा आपल्या गावात जाऊन आपल्या गावाची सेवा केलं पाहिजे म्हणून त्यांनी मुंबई सोडून गावाकडे आले आणि गावामध्ये ते शंकर भक्त, प्रचंड शंकर भक्त, आम्ही त्यांना शिवभक्तच म्हणतो, आम्ही शंभूभक्त म्हणतो त्यांना, आणि गगनगिरी महाराजांचे ते चांगले शिष्य आहेत. गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी ओंकारेश्वर मंदिराची स्थापना केली. आता ते हे आहे ते वसंतगडचं ओंकारेश्वर मंदिर. वसंतगडमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपली स्वतःची एक जागा तयार केली. जागेमध्ये छोटंसं एक मंदिर स्थापन केलं. मंदिर स्थापन केल्यानंतर प्रत्येक वर्षी येणाऱ्या भक्तांना शिवरात्री असेल किंवा महाशिवरात्री असेल या दरम्यान प्रसाद करणे किंवा त्यांना दर्शन देणे, ह्या सर्व ठिकाणी त्यांनी मंदिर उभारणी केलं. त्याच्यानंतर त्यांना असं जाणवलं की बाबा इथं सर्व मंदिरांची इथं निर्मिती व्हावी. आता कोणती कोणती मंदिरं आहेत म्हणजे एकाच छताखाली सर्व काही आपण असं म्हणतो, परंतु एकाच मंदिरामध्ये आल्यानंतर किती आपल्याला देवदेवतांचे दर्शन होतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. हे आहे ते किल्ले वसंतगडाच्या पायथ्याशी म्हणजे कराड पाटण रोड आहे. वसंतगड स्टॉपवरती उतरल्यानंतर अवघ्या 500 ते 300 मीटरवरती हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. ह्या मंदिराची रचनासुद्धा अतिशय सुंदर केलेली आहे. 3 कळस आहेत, सभामंडप आहे, त्याच्यानंतर बैठक व्यवस्था आहे आणि इथं तुम्हाला दाखवतो. आधी पहिला परिसर आपण बघूया. हे जे आहे, हे जे झाड तुम्हाला दिसतंय, हे झाड आहे ते म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाचं झाड सहजासहजी कुठं उगवलं नाही असं लोक म्हणतात. तर हे आहे रुद्राक्षाचं झाड. म्हणजे पूर्ण याला कंपाऊंडिंग केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे. रुद्राक्ष येतात कारण रुद्राक्ष हे शिवलिंगावरती किंवा शिवाचं आवडतं फळ असं म्हणतात किंवा आवडतं एक जप करण्याचं एक साधन आहे. तुम्हाला समोरून दाखवतो. हे आहे रुद्राक्ष वृक्ष. बरेच ठिकाणी तुम्हाला रुद्राक्ष दिसतात पण रुद्राक्ष आपल्या भागात येत नाहीत. परंतु एक ह्या जमिनीची किंवा ह्या स्थळाची काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणून हे रुद्राक्ष आपल्या इथं आज दिसतंय. या पद्धतीनं त्याची निगा केलेली आहे. हा आहे प्रवेशद्वार. ह्या प्रवेशद्वारमधून वसंतगड किल्ल्याला किंवा वसंतगड गावामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या एकदम बाजूलाच हे मंदिर आहे. या पद्धतीनं हे कळस आहेत. प्रवेशद्वार आहे. आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो. आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो. हा परिसर असा खूप सुंदर असा परिसर आहे. प्रथमतः आपण मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा दिसतं ते होमकुंड. आता तुम्ही म्हणाल एवढं मोठं होमकुंड काय? तर प्रत्येक वर्षी इथं विधिवत होमकुंड होतं, होम हवन होतं आणि
पूर्ण भक्तांना या होम हवनचा लाभ घेता येतो. पूर्ण अतिशय सुंदर अशी इथं दिलेली आहे. तुम्हाला अष्टविनायकचे पूर्ण तुम्हाला दर्शन होईल. अष्टविनायकचं पूर्ण दर्शन होईल. म्हणजे मयुरेश्वरचा मोरगाव असेल, श्री चिंतामणी थेऊर असेल, महागणपती रांजणगाव असेल, सिद्धिविनायक असेल, विघ्नेश्वर ओझरचं असेल, गिरिजात्मज लेण्याद्रीचं असेल, बल्लाळेश्वर पालीचं असेल, वरदविनायक महाडचं असेल, ह्याचे पूर्ण मंदिर इथं आहेत. त्याचबरोबर मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं श्री शिवाजी रामचंद्र सावंत हे चैतन्य गगनगिरी महाराजांचे निस्सीम भक्त. दैवयोगाने ते आपल्यात आज नाही आहेत अण्णा, पण त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू आमच्या मुंबईचे, नवी मुंबईचे चार्टर अकाउंटंट बजरंग सावंत, BR सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नियोजनामध्ये आता या मंदिराची सेवा अविरतपणे सुरू आहे. तुम्ही आता म्हणाल की या मंदिरामध्ये आता कोण नाही आहे, पण असं नाही. या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी एक स्वामी, म्हणजे मी स्वामीच म्हणतो, एक गुरुवर्य इथं त्यांची नियुक्ती आमच्या BR सावंत साहेबांनी कायमस्वरूपीची केलेली आहे. आता ते कुठून आले, काय आले, मी तुम्हाला 2 मिनिटात त्यांची पहिल्यांदा मुलाखत देतो. त्याच्यानंतर आपण पूर्ण मंदिराची आपण माहिती घेऊ. तर जे स्वामी इथं आहेत मी त्यांना बोलतो, महाराज जी आइए, आपका नाम और आपका पूरा जो विश्लेषण है वो सब बताइए. पहले बोलिए श्री गणेश भगवान की जय. जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. बिना गुरु से कोई किसी को ज्ञान नहीं होता है. गुरु की ही कृपा से मैंने ओंकारनाथेश्वर धाम यहाँ जो बसंतगढ़ में हैं हम आए हैं. BR सावंत जी ने हमको अयोध्या से, हमारा वहीं पास में घर है हरैया तहसील. मैं बस्ती जिला की निवासी हूँ. यहाँ पे शिव जी के लिए ओंकारनाथेश्वर भगवान का सेवा करने के लिए मैं अयोध्या से यहाँ पे आया हूँ. भगवान का सेवा करता हूँ. यहाँ पे गणेश भगवान और भगवान शिव ओंकारनाथेश्वर महाराज जी का मंदिर और चैतन्य गगनगिरी जी के ये शिष्य हैं BR सावंत जी, शिवाजी सावंत जी, इनके बहुत करीब शिष्य थे जिन्होंने उनकी यादाश्त में ये मंदिर पूरा बनवाया. हम लोग यहाँ पे आए भगवान की सेवा करने के लिए. यहाँ पे भगवान गणेश जी का, शिव भगवान का मंदिर है, विट्ठल जी का है, लक्ष्मी जी का है, चैतन्य गगनगिरी महाराज जी का है और राम भक्त हनुमान जी का है. जो यहाँ पे राम भक्त हनुमान जी के पास आता है, कोई भी व्यक्ति आता अपनी मनोकामना लेकर, उसकी हमारे मारुति जी और हमारे हनुमान जी बाबा उनका काम पूर्ण कर देते हैं. उनकी सेवा के लिए मैं यहाँ पे आप लोगों के बीच में आया हूँ और सेवा करता ही रहूँगा जब तक प्रभु की कृपा हमारे ऊपर रहेगी तब तक. चलिए मैं आपको मंदिर दिखाता हूँ. तर आपण या पद्धतीनं महाराजांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. कशा पद्धतीने म्हणजे ते अयोध्येवरून BR सावंत आमचे जे चार्टर अकाउंटंट आहेत मुंबईचे, म्हणजे आमच्या गावचेच, आणि ते आता नवी मुंबईमध्ये, आणि त्यांचा परिचय यांचा मुंबईपासून म्हणजे अयोध्येपासून यांचा परिचय आहे. हे अयोध्येमध्ये सेवा करत होते. परंतु या मंदिराची विधिवत कायमस्वरूपी सेवा व्हावी यासाठी त्यांनी अयोध्येवरनं यांना इकडे पाचारण केलेलं आहे. आणि ही अविरतपणे जी सेवा आहे, म्हणजे सकाळी काकडा आरती असेल किंवा आरती असेल, धूप आरती असेल, नैवेद्य दाखवणं असेल किंवा संध्याकाळची आरती असेल किंवा त्याचा जप करणं असेल किंवा होम हवन असेल, हे सर्व विधी हे महाराज करतात. तर आपण पूर्ण मंदिराचा नाम बता दें. हाँ, मेरा शुभ नाम श्री पंडित आजाद शास्त्री है, जो कि मैं अयोध्या से रहने वाला हूँ. मैं यहाँ पे बसंतगढ़ में अपना सेवा के लिए आया हूँ. चलिए मैं भक्त लोगों को आपको अपनी मंदिर दिखाना चाहता हूँ कि यहाँ पे कैसे. चला आता आपल्याला आजाद शास्त्री हे आपल्याला आता पूर्ण मंदिर दाखवत आहेत. तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. पहिल्यांदा आपण नियमानुसार आपण गणपतीचं दर्शन घेऊ, कारण कोणतंही कार्य सुरू करताना गणेशजीची पूजा केल्यानंतर तर हे आहे पहिल्यांदा, ये पहले मूषक जी है. पहिल्यांदा आहे इथं मूषक. बिना इनके कार्य से कोई काम नहीं होता, किसी की सफलता पूर्ण नहीं होती. पहले इनके कान में बताया जाता है, इसके बाद अष्टविनायक गणेश जी के पास जाया जाता है. याच्यानंतर आपण निघालेलो आहोत अष्टविनायकाच्या दर्शनाला. म्हणजे बघा, एकाच मंदिरामध्ये आपण अष्टविनायकाच्या दर्शनाला निघालोय.
क्योंकि ये सर्व मंगल कार्य करने के लिए अष्ट विनायक का मूर्ति बनाया गया है, जिस कार्य के लिए हर मनोकामना को भगवान गणेश जी का प्रथम पूजा किया जाता है और हर कार्य को यो पूर्णता पूर्ण निर्विघ्न पूर्ण करके करा देते हैं। हर भक्तों की प्रसन्न होकर अपने मनोकामना को लेकर आते हैं, हर मनोकामना को भगवान गणेश जी द्वारा पूर्ण हो जाता है। आपण म्हणतोच ना अष्टविनायका तुझा महिमा कसा, हमको बोलना पड़ेगा नाही अशा पद्धतीनं हे अष्टविनायकाचं पूर्ण मंदिर विधिवत रोजच्या रोज इथं पूजा होते। त्या पद्धतीने हे पूर्ण अष्टविनायकाच्या इथं अष्टविनायक स्वतःही इथं विराजमान आहेत। अभी यहाँ की पूजा कैसी कैसी होती है? पहले तो सुबह सुबह पहले गणेश भगवान की मंगल पूजा किया जाता है, इसके बाद फिर यहाँ पे भोग लगा के भगवान का आरती किया जाता है, फिर दोपहर को भी आरती किया जाता है, फिर शाम को भी आरती किया जाता है। भगवान गणेश जी का भी भोग लगता है। भोग लगने के बाद जितने मंदिर को साफ करके कपाट बंद कर दिया जाता है। एक बार कपाट बंद होने के बाद सुबह ही खोला जाता है, क्योंकि ये परंपरा चला आया है। हम तो नहीं चला रहे, पूरी परंपरा सनातन धर्म का है, सनातन धर्म के मार्ग से ही हम भी चल रहे हैं। यहाँ पे 3 बार दिन में आरती होता है, सुबह दोपहर शाम, और भगवान को 3 बार भोग लगता है। भगवान को भोग लगाने के बाद मंदिर का कपाट बंद कर दिया जाता है। सुबह फिर 5 बजे ब्रह्म मुहूर्त में खोला दिया जाता है। इसके बाद फिर यहाँ से सेवा करके अपने रूम में हम जाते हैं, वहाँ पे हम नमस्कार। अशा पद्धतीनं आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतोय की अष्टविनायकाचं मंदिर म्हणजे अष्टविनायकाचं दर्शन एकाच ठिकाणी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच वसंतगडला यायला लागेल, कारण पृथ्वी तलावरती गणेश भक्त नाही असा एकही मनुष्य या पृथ्वी तलावर नाहीये। तर ज्यांना अष्टविनायकाचं मनोभावे दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी वसंतगडला ओंकारेश्वर मंदिरला नक्की भेट द्या। चतुर्थी असेल किंवा संकष्टी असेल किंवा गणेश जयंती असेल, असे सर्व उत्सव इथे साजरे केले जातात। आता तुम्हाला यानंतर तुम्हाला दाखवतो आपला कोणता मंदिर, ओंकारनाथ जोडी। अभि आपण आता जाऊया डायरेक्ट आता ओंकारनाथ मंदिरामध्ये। ठीक आहे, चला। तर या पद्धतीने आपण आता हे अष्टविनायकाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत। आता आपण निघालेलो आहोत ओंकारेश्वर मंदिर। आपण आता पहले तो आएंगे हम नंदी जी के पास। जब तक शिव जी का कोई मनोकामना पत्र नहीं पूर्ण करते हैं, जब तक पहले नंदी जी के कान में कोई बात को नहीं बताया जाता है, और जब नंदी जी को बता दिया जाता है तो प्रभु की कृपा से नंदी जी आदेश कर देते हैं, भगवान शिव जी उस भक्त की मनोकामना को पूर्ण कर देते हैं। चलिए मैं आपको शिव जी का मंदिर ही दिखाता हूँ। तर हे आहे पहिल्यांदा नंदी, म्हणजे शिव भगवान शंकर भगवान हे नंदीशिवाय अधुरे आहेत। आल्यानंतर प्रथमतः आपण घंटानाद करतो, त्याच्यानंतर आपण दर्शनाला जातो। महाराजांनी आता सांगितलं की कोणतीही गोष्ट तुम्हाला शंकरापर्यंत पोहोचवायची असेल, शंकर महादेवपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा नंदी महाराजांच्या कानामध्ये तुम्हाला सांगावं लागेल, तर तो निरोप महाराजांच्यापर्यंत पोहोचतो किंवा शंकर महाराजांच्यापर्यंत पोहोचतो। अशी एक आख्यायिका आहे, असं आता महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर आपण बघतोय सुंदर असं ओंकारेश्वर मंदिर। कोणतंही मंदिर असलं तर पहिल्यांदा त्या चौकटीवर असतं भगवान गणेश जी रहते हैं। भगवान गणेश जी प्रथम पूज्य गणेश जी को पहले प्रथम उनको ही मिला है कि भगवान गणेश जी के जब से आप उनके सामने सिर नहीं झुकाएंगे तब तक आपको मनोकामना भगवान शिव जी भी नहीं पूरा, क्योंकि उनका ही प्रथम वरीयता उन्हीं को दिया गया है पूजा पाठ की विधि में। त्याच्यानंतर कच्छप जी हैं जो कासव, आणि आपण आता प्रवेश करतोय गाभाऱ्यामध्ये। ये है भगवान शिव जी, जो कि भगवान शिव जी का वो भोले भंडारी हर कार्य को पूर्ण कर देने वाले हैं। जो भगवान शिव के पास में जाता है खाली हाथ से जाता है, भरी हाथ से आता है। भगवान शिव जी कभी किसी अपने भक्त को खाली हाथ से नहीं भेजते। भगवान शिव जी का एक महिमा तो और है, भगवान शिव के पास कैसे भी जाओ, कैसे भी हालत में, लेकिन भगवान शिव जी की हर मनोकामना हर मनुष्य को पूर्ण कर देते हैं। भगवान शिव जी को कुछ और नहीं चाहिए, भगवान शिव जी को खाली एक भाव चाहिए, भाव के साथ एक बेलपत्र चाहिए, बेलपत्र के साथ भाव से बैठ जाइए, भाव ओम नमः शिवाय का जप करते रहिए। ओम नमः शिवाय ऐसा मंत्र है कि ब्रह्मांड में सब शक्तियां उसी में आती हैं, सब उसी में समाहित हो जाती हैं। भगवान शिव जी की कृपा से हर मनोकामना पूर्ण जाता है, मनुष्य को मोक्ष भी मिल जाता है। भगवान शिव जी की यही लीला है यहाँ का। और यहाँ पे जितने भी भक्त आते हैं
हर मनोकामना को लेकर आते हैं, हर मनोकामना को पूर्ण करते हैं। और यहाँ पे शिव जी का एक और विशेष है कि हर साल शिव जी को यहाँ पे 2 भंडारा होता है, एक शिवरात्रि को, एक सावन माह के चौथा लास्ट सोमवार को यहाँ पे महाप्रसाद का भंडारा होता है। और जो यहाँ पे भक्त लोग आते हैं, कुछ बच्चे भी कॉलेज के आते हैं, उनका महाप्रसाद में यहाँ पे निमंत्रण रहता है। सब बच्चे आते हैं, प्रेम से भोजन करते हैं, भोजन करने के बाद प्रसाद ग्रहण करने के बाद अपने अपने घर जाते हैं। और यहाँ पे प्रत्येक अमावस्या को भगवान शिव जी के नाम पे यहाँ पे अभिषेक होता है, यहाँ पे भंडारा चलता है। यहाँ पे सैकड़ों लोग महाप्रसाद ग्रहण करते हैं, ग्रहण करके भगवान शिव जी से अपनी मनोकामना मांगते हैं। हर मनोकामना को भगवान शिव जी पूर्ण कर देते हैं। शिव जी के पास एक मांगने की और लोगों को जानना चाहिए कि भगवान शिव जी के पास कैसे मांगा जाए। पहले तो वो आए नंदी जी के पास, नंदी जी से अपने भाव से भगवान के भाव में हो जाए, भाव से मांगे भगवान नंदी जी से। नंदी जी से मांगने के बाद भगवान शिव जी के पास आए, शिव जी को वहां पे बैठ के उनको दंडवत प्रणाम करके उनसे अपनी मनोकामना को अपने हृदय मन से भगवान शिव से मांगे। और यही बोलते चलिए कि हे भगवान त्रिपुरारी, अब मैं आपका शिष्य हूँ, आप मेरे गुरु हैं, मेरी ये मनोकामना, जो आपकी मनोकामना रहे भगवान शिव के सामने जाके और मांगिए। आप भगवान शिव जी सबका पूर्ण कर देते हैं, इसीलिए उनका नाम भोले भंडारी। कितना भी बड़ा पाप आप ये काम किए हो, लेकिन शिव जी के पास अपने पाप को जाके उनके सामने पश्चाताप करते तो भगवान शिव जी भी आपको माफ कर देते हैं। भगवान शिव जी बहुत दयालु है, इसीलिए उनका नाम भोले भंडारी भी लोग कहते हैं। इनका अनेक रूप है, अनेक कला है इनके पास, किसी भी कला में निपुण है भगवान शिव जी, हर मनोकामना को पूर्ण करते हैं। इसी इनकी सेवा में मैं भी अयोध्या से आया हूँ। मेरा घर आपको तो पहले से हम लोग ने बता दिया कि हम कहाँ से आए हैं, क्या है, मेरा नाम क्या है। भगवान शिव जी की सेवा करने के लिए मैं बसंतगढ़ में, यहाँ के लोगों के बहुत अच्छा हम रहते हैं, यहाँ के लोगों को हमको बहुत मानते हैं। और यहाँ पे हम भी धीरे धीरे लोगों से परिचित हुआ। भगवान शिव जी की कृपा हुआ कि आज हमको लोग धीरे धीरे जानने लगे। हम यहाँ पे भी साधना भी करते हैं। दूसरी चीज में यहाँ पे थोड़ा जाते हैं, गांव में पूजा पाठ कराते हैं, कर्मकांडी ब्राह्मण हैं। इसके बाद हम ज्योतिष भी देखते हैं, हस्तरेखा का भी ज्ञान हमको है। चला, तर त्या पद्धतीने असं पूर्ण माहिती दिलेली आहे। तर हे असं सगळ्यात सुंदर असं बघा ओंकारेश्वर मंदिर, ओंकारेश्वराचं हे म्हणजे प्रत्येक सण इथे साजरे केले जातात। अशा पद्धतीने हे पूर्ण याच पद्धतीनं शंकर भगवान आणि पार्वती मातेचे सुद्धा इथं मूर्ती आहे। हे पूर्ण आपण रोज विधिवत पूजा केली जाते इथं। हा मंदिराचा नयनरम्य घुमट पूर्ण काचेचं नक्षीकाम इथं केलेलं आहे। आता याच्यानंतर आपण हे आपण पूर्ण माहिती बघितल्यानंतर म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर आपल्याला महाराजांनी काय सांगितलं की इथं 2 मोठ्या पूजा होतात, शेवटचा सोमवार आणि शिवरात्री। तर अशा पद्धतीनं ह्या पूर्ण वसंतगड, सुपणे, तांबवे, कराड भागातील या भागातील पूर्ण भक्त, सगळे भक्त इथं महाप्रसादासाठी येतात। इथं महाप्रसाद असतो तो म्हणजे तो ग्रहण करण्यासाठी पूर्ण या ग्रहणा किंवा त्या प्रसादामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण लोक त्यांना सहकार्य करत असतात। आता यानंतर आपण बघणार आहोत पुढील देवस्थान, म्हणजे एकाच मंदिरामध्ये किती देवस्थान आहे ते तुम्हाला दाखवतोय। आपण आता आहोत श्री चैतन्यगिरी ओम चैतन्य गगनगिरी महाराज यांचं इथं त्यांनी एक समाधी स्थळ बनवलेलं आहे। चैतन्यगिरी महाराज म्हणजे तुम्हाला सांगतो की श्री शिवाजी रामचंद्र सावंत अण्णा
इनके यांचे हे गुरु आहेत. तर त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी सांगितलं होतं की बाबा तू ओंकारेश्वराची इथं स्थापना कर. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गगनगिरी महाराजांच्या प्रत्यक्ष सांगण्यावरून अण्णांनी इथं ओंकारेश्वराची इथं विधिवत स्थापना केली. त्याचबरोबर इथं आहेत युगे 28 विठेवर युगा असा 28 युग झालं विटेवर असणारा पांडुरंग या मंदिरामध्ये विराजमान आहेत. त्याचबरोबर सगळ्यांची माई रखुमाई, रखुमाईची सुद्धा इथं अतिशय सुंदर अशी तर ही सगळ्यांची आई माई रखुमाई. मी सगळ्यांना अशी विनंती करतो की प्रत्येकालाच वेळेनुसार किंवा अडचणीमुळे तुम्हाला पंढरपूरला जाता येत नसेल तर नक्कीच तुम्ही वसंतगडला ओंकारेश्वर मंदिरमध्ये या, विठुरायाचं दर्शन घ्या, रखुमाईचं दर्शन घ्या आणि गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन झालं, तुम्हाला ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन झालं, तुम्हाला विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं, साक्षात तुम्हाला गगनगिरी महाराजांचं दर्शन झालं. तर अशा पद्धतीनं एका छताखाली सर्व दर्शन तुम्हाला होतील असं आहे ते ओंकारेश्वर मंदिर. महाराज जी थोड़ा सा विठू रुक्माई के बारे में और विठ्ठल के बारे में और अपने गुरुवर्य गगनगिरी महाराज के बारे में थोड़ा सा बताइए अपन को. पहले तो हम आप लोगों को ये बताना चाहते हैं, जय श्री राम, कि भगवान जो विष्णु जी की अंश अवतारिक भगवान विठ्ठल जी हैं, ये जैसे लोग पंढरपुर जाते हैं तो पंढरपुर की जाने के लिए सबके पास ना कभी कभी भाड़ा रहता, ना किसी के पास अभी टाइम है. तो यहाँ पे जो यहाँ के आजू बाजू के लोग हैं, कराड़ हो गया, यहाँ पे आगजवाड़ी हो गया, पाटन हो गया, तांबू हो गया, यहाँ के लोग वहां से जाने से अच्छा है कि भगवान विठ्ठल जी का दर्शन करने के लिए हर एकादशी के दिन यहाँ पे आ सकते हैं. ना यहाँ पे कोई भाड़ा लगने वाला, ना कुछ लगने वाला, खाली पाँव आए वो भगवान का दर्शन करें और अपनी हर मनोकामना के माने भगवान विठ्ठल जी ही मोक्ष के दुनिया में सबसे मोक्ष प्राप्ति कराने में सबसे विशेष विष्णु ही के अवतारिक विठ्ठल जी हैं, जो यहाँ पे लोग आगे दर्शन करें और धीरे धीरे यहाँ पे अपनी मनोकामना को मांगे. हर मनोकामना को विठ्ठल भगवान पूर्ण करेंगे. माता लक्ष्मी जी जो है माता रुक्मणी के नाम से प्रसिद्ध की गई है यहाँ पे, तो वही उनकी अंश अवतारिक महालक्ष्मी जी का यहीं पे प्राण प्रतिष्ठा किया गया है. जो प्राण प्रतिष्ठा किया गया है माता लक्ष्मी जी की, जैसे बहुत लोग तिरुपति बालाजी भी जाते हैं, वहां पे भगवान विष्णु का जन्म वहां पे रहते हैं, विठ्ठल जी भी रहते हैं, वहां पे लक्ष्मी जी रहते हैं. जैसे लोग नहीं जा पाते तो महालक्ष्मी के नाम से प्रसिद्ध ये रुक्मणी जी जो हैं, तो यहाँ पे लोग आना चाहिए बसंतगढ़ में, और माता लक्ष्मी जी का भी दर्शन उसी दिन एकादशी के दिन करना चाहिए लोगों को. और जो चैतन्य गगनगिरी महाराज जी हैं, उनके प्रिय शिष्य जो सामंत जी थे, उन्होंने इस मंदिर का निर्माण कार्य कराया. आज उनके गुरु को या स्थापना यहाँ पे वो सोचे कि हमको अपने गुरु को स्थापना अपने ही मंदिर में करना है, क्योंकि यहाँ पे भगवान विठ्ठल जी भी हैं, माता लक्ष्मी जी हैं, तो क्यों ना अपने गुरु को यहाँ पे इस मंदिर में प्राण प्रतिष्ठा करा के यहाँ पे इनका सेवा किया जाए. इस सेवा के लिए मैं यहाँ पे कार्यरत हूँ, इस सेवा में करता हूँ. और हर अमावस्या के दिन चैतन्य गगनगिरी नाथ जी के नाम से यहाँ पे होम किया जाता है. करीब में सैकड़ों लोग यहाँ पे महाप्रसाद ग्रहण करते हैं. ग्रहण करने के बाद अपने अपने घर जाते हैं. और जो चैतन्य गगनगिरी महाराज जी के शिष्य हैं, उनको तो ये भी मालूम होना चाहिए कि नमस्कार. तर ज्या पद्धतीने आता महाराजांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला पंढरपूरला जायला वेळ नसेल किंवा तुम्हाला आर्थिक गोष्टी असतील किंवा तो प्रत्येकाला वेळ आता नाही, धावपळीचं जग आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही वसंतगडला ओंकारेश्वर मंदिरमध्ये या. विठ्ठल रुक्माईची ज्या वर्षाच्या ज्या विधी सगळ्या होतात ते महाराज इथं प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक सणासुदीला करत असतात. त्याच पद्धतीला तुम्ही जर गगनगिरी महाराजांचे भक्त असाल तर गगनगिरी महाराजांचे भक्त असल्यानंतर तुम्हाला खोपोलीला जाता येत नसेल, तुम्हाला पाटणला जाता येत नसेल, म्हणजे मंदुरी पाटणमध्ये जाता येत नसेल किंवा कोणत्याही त्यांच्या स्थानावरती तुम्हाला गगनबावड्याला जाता येत नसेल, तर तुम्ही वसंतगडमध्ये या. वसंतगडमध्ये प्रत्येक अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, ही इथं साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, दत्तजयंती साजरी केली जाते. पूर्ण इथं वर्षाचे जेवढे सण आहेत, उत्सव आहेत, ते इथं साजरे केले जातात. तर कराड, पाटण, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातील
शिष्यांनी नक्कीच इथं आलं पाहिजे, कारण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवदेवतांची पूजा करण्यासाठी, अर्चा करण्यासाठी इथं त्याची पूर्ण माहिती असणारे स्वामी इथं लागतात आणि ते आयुर्देवने इथं स्वामी आलेले आहेत आणि प्रत्येक विधिवत पूजा इथं केली जाते. म्हणून सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही वसंतगडला नक्की एकदा येऊन या मंदिराचं दर्शन घेऊन जावा. तुम्ही नक्कीच देवाच्याच नाही तर देवभक्तीच्या प्रेमात तुम्ही पडाल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. आत्ताच आपण विठ्ठल रुक्माई मंदिर बघितलं, गगनगिरी महाराजांची छानशी आपण मूर्ती बघितली. त्याचबरोबर हा आहे सभामंडप, म्हणजे इथं गगनगिरी महाराजांची बैठक व्यवस्था, म्हणजे ज्या पद्धतीनं महाराज खोपोलीच्या मठामध्ये बसायचे, मंदोरेच्या मठामध्ये बसायचे किंवा गगनबावड्याच्या मंदिरामध्ये बसायचे, अशा पद्धतीनं ते कायम झोपाळ्यावरती असायचे, म्हणून त्यांची बसण्याची ही व्यवस्था. त्याचबरोबर हा जो सगळा पूर्ण भक्तिमय वातावरण इथं तयार केलेले आहे ते म्हणजे सगळ्यांचे लाडके शिवाजी अण्णा सावंत. आम्ही त्यांना शिवभक्त म्हणायचो, शंभूभक्त म्हणायचो. तर हे आहेत शिवाजी अण्णा. त्यांचंच आत्ताच म्हणजे 5/11/2022 रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांची इच्छा होती की बाबा माझ्या हातून मी पैसा कमवला पण माझ्या हातून एखादं सत्कार्य व्हावं, लोकांना कायमस्वरूपी देवभक्ती मिळावी, म्हणून त्यांनी या मंदिराची बांधणी केली. ह्या मंदिराचं सुबक असं डिझाईन आमच्या साकुर्डीचे जे अभियंता आहेत बादल साहेबांनी ह्याची ही पूर्ण रचना केलेली आहे. परिसर तुम्हाला दाखवतो. पूर्ण आहे परिसर. मी तुम्हाला मगाशी दाखवलं होम हवन इथं केलं जातं. त्याचबरोबर हा सगळं पूर्ण परिसर आहे. आता प्रत्येकजण आपल्या संततीच्या प्रेमात असतं, संततीच्या मार्गदर्शनामध्ये असतं, परंतु शिवाजी अण्णा सावंत यांना एक कन्या होती, ती म्हणजे संतोषी शिवाजी सावंत. यांचं पण बालवयात त्यांना देवाज्ञा झाली, म्हणून त्यांची स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी त्यांनी त्यांचं एक स्मारक बनवलं आहे. ते म्हणजे हे स्मारक आहे. हे आहे शिवाजी अण्णा सावंत यांच्या कन्येचं स्मारक. लोक म्हणतात अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. तीच कायम स्मृती त्यांच्या हृदयात कायम ठेवण्यासाठी अण्णा जोपर्यंत होते तोपर्यंत आपल्या कन्येची म्हणजे संतोषीचं स्मारक त्यांनी इथं कायमस्वरूपी इथं उभं केलेलं आहे. कारण लोक आठवणी तर निघून जातात असं लोक म्हणतात, पण नाही, माणूस निघून जातो पण आठवणी कायम राहतात. त्यांची आठवण कायमस्वरूपी लोकांना राहावी. त्यांच्या पश्चातसुद्धा, अण्णांच्या पश्चातसुद्धा संतोषीचं स्मरण कायम राहावं म्हणून त्यांनी इथं तिचं स्मारक उभं केलेलं आहे. खूप सुंदर अशी लोकांची प्रत्येक आयुष्यामध्ये आपण आल्यानंतर आपण पैसा अडका सगळं कमवत असतो, परंतु त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहण्यासाठी या मंदिरामध्ये त्यांची स्मारकं असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मी तुम्हाला पूर्ण मंदिराची माहिती दिलेली आहे. कोणते कोणते भगवान इथं विराजमान आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सगळ्यात अजून एक तुम्हाला मंदिर दाखवायचं राहिलेलं आहे याच मंदिरामध्ये असणार आहे, ते म्हणजे बजरंगबली. बजरंगबलीचे तुम्हाला मंदिराचं दाखवतो. बजरंगबलीची पूर्ण माहिती आता महाराज आपल्याला देतील. तर चला आपण बजरंगबलीच्या मंदिरामध्ये तर आपण आता निघालेलो आहोत बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी. बजरंगबलीचे मूर्तीचं आपल्याला दर्शन करायचं. तर आपण मंदिर बघितलं. मंदिराच्या तिकडून आपण प्रवेश करतो त्याच प्रवेशद्वाराच्या समोर शंकर भगवानची एक प्रतिकृती निर्माण केलेली आहे. त्याच शेजारी आहे बजरंगबली.
तर नमस्कार. नमस्कार. बोलिए श्री रामचंद्र की जय. तर हे आहे बजरंग बलीचं स्थान. म्हणजे साक्षात बजरंग बलीचं सुद्धा दर्शन आपल्याला इथं अविरतपणे घेता येतं. महाराज जी, बजरंग बली के बारे में 2 शब्द. पहले तो मैं ये बताना चाहता हूँ कि जो हमारे गुरुदेव थे, हमारे गुरु का नाम विशंबरनाथ पांडे जी है. वो परम धाम भदासी के नाम से वो प्रसिद्ध हैं. मैं उन्हीं का शिष्य हूँ. यहाँ पे हमने बहुत दिनों से भगवान की सेवा के लिए मैं सोचता था कि कहीं अच्छा जगह हमको मिले भगवान की सेवा के लिए. तो परम जी की कृपा से हमको भी यहाँ पे ओंकार नाथेश्वर मंदिर जो बसंतगढ़ में है, यहाँ पे पीछे मार्ग में जो पहले मारुति जी हैं, आगे आते समय पहले एंट्री गेट पे पहले आपको मारुति जी ही मिलेंगे. भगवान बजरंग बली के नाम से यहाँ पे लोग बजरंग बली के नाम का, यहाँ पे लोग मारुति के नाम से बोलते हैं. और जो कि राम भक्त हैं, इनका सबसे अच्छा मारुति जी का तो मैं ये बताना चाहता हूँ आप लोगों को कि ये अष्ट सिद्ध नौ निधि के दाता हैं. जो भी कुछ मांगे आप, ये सब कुछ पूर्ण कर देते हैं. और इनका ये हनुमान चालीसा जो कोई शुरुआती दौर से इनके सामने आए और सीताराम का नाम जप करे, जप करने के बाद श्री हनुमान चालीसा का पाठ नित्य जो व्यक्ति करता है 11 पाठ, उसकी सब मनोरथ पूर्ण करते हैं हनुमान जी. और हनुमान जी की कृपा से जो कुछ आज मैं हूँ, सब इनकी कृपा से मेरा काम हर कार्य पूर्ण होता है. प्रभु की कृपा से यहाँ पे पहला मैं आपको चौपाई सुनाना चाहता हूँ. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार, बरनहु रघुबर विमल जसु जो दायक बलुचार. बुद्धिहीन तनु जानिके सुमरहु पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. तो ये हर सबको जिसको बुद्धि नहीं बुद्धि मारुति जी देते हैं, सबको जिसको विद्या नहीं विद्या भी देते हैं, जिसके घर में कलेश है कलेश को भी हनुमान जी खत्म कर देते हैं. ये सब चिरंजीवी मारुति जी भी आजा अमर भी हैं. इसीलिए माता सीता जी ने भी इनको आजा अमर की वरदान दे दिए हैं. अभी तक मारुति जी अमर हैं. और ये इस मूर्ति की विशेष ये है कि जो दक्षिणी मुखी मारुति जी हैं, इनके सामने यदि कोई व्यक्ति दक्षिणी मुखी मारुति जी के पास जाता है और अपनी मनोकामना को लेकर जाता है और सीताराम का जप करता है. सीताराम का जप करने के बाद यदि वो अपनी मनोकामना को मांगता है तो हर मनोकामना को मारुति जी उसको पूर्ण कर देते हैं. खाली मारुति जी को कुछ नहीं चाहिए, खाली एक भाव चाहिए. मारुति जी को भाव से कोई सीताराम करके जाके उनके सामने अपना हर कार्य को मांगे तो हर कार्य को पूर्ण करने वाले हनुमान जी हैं. इस कलयुग में मारुति जी ही खाली संसार को चलाने वाले ही मारुति जी हैं. इनके ही आकार के ग्रामा रुद्रांशु जी के हैं. जो ग्रामा रुद्रांश हैं. भगवान मारुति जी की एक लीला और है कि यदि कोई भक्त राम जी के नाम से कुछ भी मांगता है, यदि उनके सामने जाकर रोता भी है तो मारुति जी हर मनोकामना को पूर्ण करते हैं. मैंने प्रत्यक्ष देखा है कि आज जो कुछ मैं हूँ प्रभु की कृपा से आज मैं यहाँ पे हूँ. जो कुछ मेरे को कोई यहाँ पे जानने वाला नहीं था, जो कुछ आज हमको दिए हैं प्रभु की कृपा से दिए हैं. और यहाँ पे हर मनोकामना को, हर व्यक्ति का मनोकामना पूर्ण होता है. लोग आते हैं, बढ़ चढ़ के अपनी हिस्सा लेते हैं. मारुति जी उनकी हर मनोकामना को पूर्ण कर देते हैं. और इसमें एक वर्णन किया गया है हनुमान चालीसा में. इसमें लिखा गया शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. तो हनुमान चालीसा में शंकर स्वयं केसरी नंदन है. और रामचरितमानस में क्या वर्णन किया गया है? शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. तो ये शंकर की छाया नहीं है, शंकर स्वयं ही मारुति हैं जो मारुति का पूजा करता है. 9 ग्रह उनके फेवर में रहते हैं. जैसे लोग शनिवार के दिन मारुति जी के मंदिर में जाते हैं, शनिवार को उपास रहते तो मारुति जी के उपास के लिए भी एक शनिवार दिवस है, एक मंगलवार दिवस है. मारुति जी का जो जन्म हुआ था वो मंगलवार के दिवस हुआ था. शनिवार को जो शनि जी का मारुति जी का पूजा करता है वो शनि उसका शांत रहते हैं. और मारुति जी ने 9 ग्रह को रावण के कैदों से उन्होंने उनको छुटकारा दिलाया था. तो इसीलिए 9 ग्रह ने भी कह दिए हैं कि जो मारुति का भक्ति करेगा, साधना करेगा, उसके ऊपर 9 ग्रह कभी उसको परेशान नहीं करेंगे. वो कोई भी कार्य हो,
वो मारुति जी के पास आए और अपनी मनोकामना को मांगे, वो मारुति जी पूर्ण कर देंगे, क्योंकि ये सिद्ध मारुति है। यहाँ पे जो तपोबल मैंने आज तक मारुति जी की कृपा से किया है, यहाँ पे नाम जब किया है, ये सिद्ध मारुति जी हो चुके हैं, हर मनोकामना को पूर्ण कर देते हैं। कोई कैसा भी मनोकामना लेकर आए वो हमारे प्रभु आराध्य श्री राम भक्त हनुमान जी पूर्ण कर देते हैं। तर अशा पद्धतीनं बजरंगबली मारुती याची पूर्ण माहिती आपल्याला महाराजांनी दिलेली आहे। तुम्हाला कराडला यायचं असेल, कराडवरून वसंतगड फक्त 8 किलोमीटर आहे। कराड पाटण रोड जो आहे कराडपासून फक्त 6-7-8 किलोमीटरवरती आणि पाटणपासून 20 किलोमीटर, मल्हारपेठपासून 15-16 किलोमीटर, उंबरसपासून 11 किलोमीटर, इस्लामपूरपासून 30 किलोमीटर, अशा पद्धतीनं हे एकदम नैनरम्य असं हे तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर मंदिर हे वसंतगडमध्ये आहे। तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे, तुम्हाला महाराजांचा नंबर देणार आहे। तुम्हाला जर या कार्यासाठी जर मदत करण्यासाठी किंवा कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला मुक्कामी जर यायचं असेल तर इथं सेवा केली तुमची जाईल। तुम्हाला पूर्ण नंबर इथं संपर्क नंबर दिले जातील, इथं काय काय सुविधा आहे त्याची पूर्ण माहिती दिली जाईल। तर अशा पद्धतीनं हे आहे पूर्ण मंदिराचा परिसर। म्हणजे आपण आलो, पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर अष्टविनायकाचं पूर्ण दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आपण ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईचं पंढरपूरमध्ये गेल्यासारखी मनोभावी आपण सेवा करू शकतो। त्याच्याबरोबर आपण खोपोलीमध्ये ज्या पद्धतीनं गगनगिरी महाराजांचं समाधीस्थळ आहे त्याच पद्धतीनं वसंतगडमध्ये आहे। त्याच्यानंतर आपण शिवभक्त शिवाजी अण्णा सावंत यांच्या मुलीचं आपण स्मारक बघितलं, अण्णांची समाधी स्थळ बघितलं, त्याचबरोबर आपण आता बजरंगबलीचं आपण मंदिर बघितलं। अशा पद्धतीनं हे पूर्ण परिसर आहे। आता मी तुम्हाला दाखवतोय रुद्राक्ष वृक्षाची पण पूर्ण आपल्याला माहिती 2 मिनिटातच आपल्याला महाराज देतील। महाराष्ट्र के सतारा जिला में पहला एक वृक्ष ये ओंकारनाथेश्वर नाथ मंदिर में बसंतगढ़ में पहला एक पेड़ ऐसा ही है जो रुद्राज का। यहाँ से जो हमारे मालिक अन्ना जी सावंत जी थे, उन्होंने पशुपतिनाथ से इनको लाए थे, और इनका ये रुद्राज है। यहाँ पे आप महाराष्ट्र में कहीं बहुत दूरी आप देख लीजिए, कहीं आपको मिलेगा नहीं। तो ये स्वयं ही शिव के अंश रुद्राज का पेड़ भी है। जो कुछ भी रुद्राज के पेड़ के नीचे आप बैठकर आप माला जप करके शिव जी से मांगे तो शिव जी भी आपका मनोकामना को हर तरह पूर्ण कर देते हैं। म्हणजे अशा पद्धतीनं पशुपतीनाथवरून अण्णांनी हे वृक्ष इथं आणलं होतं, म्हणजे त्याचं बीज इथं त्यांनी रोपण केलं। आणि महाराष्ट्रामध्ये सहजासहजी बऱ्याच ठिकाणी रुद्राक्ष, तर हे असं रुद्राक्ष बऱ्याच ठिकाणी, कारण आपल्या ह्या भूमीत येतच नाही, कारण तिची जागा ही हिमालय असेल इकडे असते, या पद्धतीने असतात। तर या पद्धतीने इथं रुद्राक्ष पण आहे। तुम्हाला दर्शनाला यायचं असेल तर नक्की या। कराडपासून वसंतगडपासून हे वसंतगडमध्ये आहे, किल्ले वसंतगडच्या पायथ्याशी आहे, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। तुम्हाला यायचं असेल तर मलाही संपर्क करू शकता, कारण मी पण मूळचा किल्ले वसंतगडचाच आहे, रहिवाशी। तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल, तुम्हाला मनोभावी सेवा करायची असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधा। हा परिसर, सुंदर परिसर, या परिसरामध्ये तुम्ही एक दिवस नक्कीच या, मनोभावी सेवा करा, पूजा करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंदिराची एक दिवस नक्की भेट द्या। आणि नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला वासू पाटील एंटरटेनमेंट स्टुडिओ या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि सगळ्यांना जर काही माहिती अजून पाहिजे असेल, मी अजून देणार आहे, कराड जिल्ह्याची पूर्ण माहिती देणार आहे। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाची माहिती द्यायची असेल तर नक्की मला संपर्क करा। त्याच पद्धतीनं एक सांगायचं राहिलं की पंडित आझाद शास्त्री जे अयोध्येवरून इकडे सेवेसाठी आलेले आहेत। आपल्या कुटुंबामध्ये तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये नोकरी असेल, व्यवसाय असेल, किंवा आपण म्हणतो पिशाच किंवा काय करणी, याचं जर मार्गदर्शन किंवा ह्यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला आझाद शास्त्री तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यांचाही नंबर तुम्हाला देईल। तुम्ही त्याच्यासाठी पण तुम्ही वसंतगडमध्ये येऊ शकता। म्हणजे बरेच जणांना माहीत नसतं की मी पूजा अर्चा करतो पण मला काही फळ मिळत नाही, पण ती कशा पद्धतीने पूजा अर्चा करायची असेल, किंवा तुम्हाला पिशाच प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला करणीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही पीडितांच्या म्हणजे पूर्वजात पीडिताचा काही प्रॉब्लेम असेल, तर त्याचं पूर्ण तुमच्या पत्रिकेवरती
त्याचं पूर्ण निरासन इथं केलं जाईल. साधना के बल पे भी। साधना कशी करायची किंवा जप कसा करायचा ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. तर नक्की तुम्ही एकदा वसंतगडला ओंकारेश्वर मंदिरमध्ये या आणि तुमचं निरसन पूर्ण करा.